खूपदा लोकांची तक्रार असते की माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही, माझी कोणी काळजी घेत नाही किंवा कोणाला माझ्याबद्दल काही वाटत नाही, कोणाला काही पडलेलं नाही आहे आणि मला किती त्रास होतोय किंवा मला किती सहन करावं लागतंय, माझं आयुष्य किती अवघड झालं आहे, कठीण झालेलं आहे. असे बरेच गोष्टी डोक्यामध्ये चालू असतात आणि मग दुसऱ्यांकडच्या अपेक्षा वाढल्या जातात की कोणीतरी माझी काळजी करावी, कोणीतरी माझ्यासाठी काहीतरी करावं आणि कोणीतरी प्रत्येक वेळेला मला सांभाळावं किंवा मला त्रास होत असेल तर तो विचारावा आणि माझा त्रास दूर करण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करावा. हे असं प्रत्येक वेळेला कोणीतरी माझ्यासाठी असणं ही जी गरज आपण स्वतःची बनवलेली असते ना, त्याच्यातून आपल्याला बाहेर पडणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपण आपली स्वतःची काळजी करणं किंवा स्वतः सक्षम बनणं, स्वतःला सांभाळण्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यावरतीच आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला यात आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आपल्या मनाशी संबंधितच गोष्टी बोलत असतो. तर प्लेलिस्ट आहेत चॅनलवर. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्ट दिसतात. कॅटेगरीनुसार तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओजची मदत घेता येऊ शकेल. आज आपण जे बोलतो आहोत स्वमदत, सेल्फ हेल्प या गोष्टीवरती, की आपण आपली काळजी करणं किती महत्त्वाचं आहे. जसं मी सुरुवातीला म्हटलं की खूपदा अपेक्षा असतात आपल्या लोकांकडनं म्हणण्यापेक्षा जवळच्या माणसांकडनं, तुम्ही ज्यांच्यासोबत रोज राहताय किंवा ज्यांच्याशी तुमचं नातं आहे, रक्ताचं नातं आहे, जवळचं नातं आहे किंवा खूपदा मित्रमैत्रिणी जरी असेल तरी त्यांच्याकडनंही अपेक्षा असतात की त्यांनी मला विचारलं नाही, त्यांनी माझी काळजी घेतली नाही किंवा मला किती प्रॉब्लेम्स होते तर कोणीच आलं नाही, कोणालाच काही माझ्याबद्दल काही वाटत नाही. असं खूप नेगेटिव्ह गोष्टी मनामध्ये इतक्या साचून आपण स्वतःला इतका त्रास करून घेतो की आपण आपल्यासाठी काय करू शकतो ह्याचा काही विचारच राहत नाही. मग आता इथे एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की मुळात आपली काळजी घेणं ही सगळ्यात पहिली जबाबदारी कोणाची आहे तर ती आपली आहे. कारण आपल्याला निसर्गाने, देवानी, परमेश्वराने हे जे शरीर दिलेलं आहे, हे जे मन दिलेलं आहे, याची व्हॅल्यू करणं, त्याला जपणं, त्याची काळजी घेणं आणि त्याला जास्तीत जास्त त्याचं संवर्धन करणं किंवा त्याला जोपासणं, त्याला वाढवणं, त्याला निरोगी ठेवणं ही सगळ्यात पहिली जबाबदारी आपली आहे. जर आपणच आपली काळजी घेत नसू तर लोक आपली काळजी काय घेणार आहेत? आणि मुळात आपण आपल्याकडे कसं बघतो हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आधी स्वतः आपण आपली काळजी घ्यायला शिकली पाहिजे. कारण जसं मी म्हटलं तसं आपल्याला मिळालेलं हे एक बहुमोल गिफ्ट आहे, एक वरदान आहे. आपल्याला रोज आपला श्वास चालतोय, आपण बोलू शकतोय, कम्युनिकेशन जे आहे ते आपण करू शकतोय, आपण सगळ्या गोष्टी आपल्याला समजता आहेत, आपला मेंदू कार्यक्षम आहे, विचार करण्याची शक्ती आपल्याला मिळालेली आहे. मग ह्या सगळ्याचा मान ठेवणं किंवा त्याची जी व्हॅल्यू आहे, त्याची किंमत, त्याचं जे मूल्य आहे ते समजून घेणं आणि त्याला जपणं ही सगळ्यात पहिली जबाबदारी आपली आहे. तर ती आपण आधी पार पाडली पाहिजे. आपण जर स्वतःची काळजी घेतली तर त्याचा सगळ्यात मोठा गुण त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की आपल्याला कोणाच्याही वरती अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. इमोशनल लेवलवरती सुद्धा, प्रॅक्टिकल लेवलवरती सुद्धा. म्हणजे कोणीतरी असेल तर मग मी सांभाळेन स्वतःला किंवा कोणीतरी असेल तर मग मला तो ह्याच्यातून बाहेर काढेल किंवा माझं रडणं थांबेल किंवा माझा त्रास थांबेल आणि मग मी माझ्या आयुष्याला परत नवीन सुरुवात करेन. हे असं प्रत्येक वेळेला असतं आणि मग कोणीतरी प्रत्येक वेळेला 24 तास अवेलेबल असेलच असं नाही आहे ना. प्रत्येकाला आपापली कामं असतात, आपापल्या जबाबदाऱ्या असतात, प्रायोरिटीज असतात. तर त्या सगळ्या सांभाळून तुमच्याकडे कोणी सतत 24 तास लक्ष नाही देऊ शकत, कितीही तुमच्या जवळचा माणूस असेल तरीसुद्धा. म्हणून आपण स्वतःला सक्षम बनवणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी, आपल्याला आयुष्यात प्रगती करण्यासाठी, आपल्याला हेल्दी राहण्यासाठी, निरोगी, समाधानी, आनंदी आयुष्य जगण्यासाठी आपल्याला स्वतःला सांभाळणं, स्वतःची मदत करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. मग आता ही स्वतःची मदत कशी करायची? जसं आपण नेहमीच म्हणतो की सगळ्यात पहिली पायरी काय असते की आपण
आपल्या विचारांवरती काम किती करतोय. आपले जे नकारात्मक विचार आहेत त्याच्याशी आधी आपण ओळख करून घेणं, म्हणजे काय काय विचार माझ्या मनामध्ये रोज येत आहेत किंवा कोणते कोणते विचार सातत्याने मी करते जे मला त्रास देत आहेत, ह्याच्याशी आधी आपण अवेअर होणं, जागरूक होणं, ते विचार आपल्या मनाच्या बाहेर जाण्यासाठीचा रस्ता शोधणं, त्याच्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करणं, वेगवेगळे रिलॅक्सेशन टेक्निक्स आहेत जे आपल्या चॅनलवरती व्हिडिओज त्याचे आहेत, ते बघून त्या गोष्टी प्रॅक्टिस केल्या तरी तुमचं मन शांत होण्यासाठी, मोकळं होण्यासाठी मदत होते. जर्नलिंग आहे ज्याच्यामध्ये आपण विचार कसे लिहून काढायचे यावरतीही माहिती आपण दिलेली आहे. त्याचाही तुम्ही वापर करून जर्नलिंग जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करून आपल्या मनातल्या भावनांना वाट तुम्ही देऊ शकता. दीर्घ श्वसनासारखा सुंदर व्यायाम आहे की ज्याच्यातून तुमचं मन शांत होतं, तुम्हाला तुमची जी ताकद आहे, शारीरिक मानसिक दोन्हीही ताकद वाढायला मदत होते, तुमची ऊर्जा वाढते, तुम्हाला वेगवेगळ्या आजारातून बाहेर पडण्यासाठीचं बळ मिळतं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याने आपल्या मनाला समाधान मिळतं, शांतता मिळते आणि आपल्याला नकारात्मक विचारातून वाट मोकळी करता येते. ह्या गोष्टी आपण रोजच्या रोज किमान 10 ते 15 मिनिटं त्याचा सराव करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण आपल्या शारीरिक आरोग्यासाठी वेळेवरती जेवणं, वेळेवरती झोपणं, नियमितपणे व्यायाम करणं आणि स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करणं किंवा स्वतःला विश्रांती देण्यासाठी सुद्धा वेळ काढणं आणि आपल्याला आपलं मन ज्याच्यामध्ये रमेल किंवा आपल्याला ज्याच्यातून आपल्याला ज्ञान मिळेल, कारण ज्ञानातून सुद्धा तुम्हाला तुमचा स्ट्रेस रिलीज व्हायला मदत मिळते. कारण तुम्ही जेव्हा ज्ञान घेता, तुम्ही जेव्हा नवीन गोष्टी शिकता, तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये तुमची ऊर्जा वापरता, सकारात्मक ऊर्जा, आणि नकारात्मकतेला मोकळी वाट मिळते. म्हणूनच चांगलं काहीतरी सतत शिकत राहणं, निसर्गाशी स्वतःला जोडणं, निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त राहणं, ह्या सगळ्यातूनच आपल्याला स्वतःला सांभाळण्याची ताकद येते. स्वतःला आपण आणि मुळात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपण स्वतःला सांभाळू शकतो. जी नैसर्गिक शक्ती आहे प्रत्येकामध्ये आहे, हे आपण स्वतःला सांगणं आणि तो विश्वास ठेवणं स्वतःवरती हे खूप महत्त्वाचं आहे. ते असेल तर निश्चितच आपल्याला स्वतःला मदत करणं सोपं जाईल, स्वतःला सांभाळणं सोपं जाईल आणि इतरांनी कोणीतरी काहीतरी माझ्यासाठी करावं ह्याच्यापेक्षा मी माझ्यासाठी काय करू शकेन, मी स्वतःला कसं सांभाळू शकेन, ह्याचा विचार आपण नक्कीच करायला लागू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचत राहावी यासाठी शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.